हिंडप्रिया ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा हिंडायला चाललोय मित्रांनो। तर आज आपण चाललोय एका देवस्थानी। ते देवस्थान असं आहे की जी इच्छा तुम्ही मनापासून मागाल ती इच्छा पूर्ण होतेच होते। अशा ठिकाणी आपण चाललोय। आमच्या योगेश ताते यांचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी चाललोय। जस्ट आपण आता सापुतारा इथं पोहोचलोय। सापुतारा इथून पुढे आहे ते गुजरातमध्ये ते ठिकाण आहे, तर आपण तिकडे चाललोय। सापुतारा जस्ट पोहोचल्यावरती थोडासा आम्ही ब्रेक घेऊ, काहीतरी इथं खायला वगैरे बघू काय मिळतंय का। किती घेतोय रे? फोन कर ना तात्याला आता। पेरू घेतोय। सापुताऱ्यात थांबलोय आम्ही थोडा वेळ। अनिल भाऊ ते पेट्रोल टाकायला गेले। मक्का खावर टेस्ट घेऊन राहिलो। मक्का खावतोय मस्तपैकी। लहान मुलांना घेऊन जाऊ शकता फाउंटेन आहे इथं खूप छान असा कारंजा। सापुताऱ्याच्या सेंटर जस्ट आपण आता सापुतारा क्रॉस केलेला आहे। सापुतारा सोडलं की चिंचली हा घाट लागतो। आपण गुजरातमधील डांग जिल्ह्यातील आह्वा या तालुक्यात जातो। या ठिकाणीच मोठा देवस्थान आहे। तर पुढे बघूया आपण त्याकडे जायचं वगैरे। तर मित्रांनो आम्ही आता मोठा देवच्या जवळ पोहोचलोय। अजून पूर्ण तिथपर्यंत नाही पोहोचलोय। आता काहीतरी खायला घेतो। इथं आणायला लावलंय काहीतरी खायला। इकडं मागं बल्ली बसलाय। लागेल होती बाटली घेतली, आमचं पाणी संपलेलं आहे। कसं तरी शोधत आली इकडे। ड्रायव्हरचा ब्रेक झालाय। आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय। वरील गाडी जमत का नाही? डांग जिल्ह्याची एक खूपच छान अशी खासियत म्हणजे सगळीकडे हिरवळ असते। आता उन्हाळा आहे त्यामुळे थोडेसे हिरवळ नाही, पण तरी पण बऱ्यापैकी हिरवळ आहे। आपण पोहोचलोय आता मोठा देवजवळ। आज रविवार असल्या कारणाने खूप सारे गर्दी आहे। पार्क केलेले आहे। तात्या ऑलरेडी इथं आलेले होते। तात्या आता भेटलेत, खूप एक तासापासून वाट बघत होते। काय इथं रेंज नसल्यामुळे यांची वाट पाहतो, यांना काहीच माहीत नाही। आज इतके नवस आहेत का हे कुठे शोधतील आम्हाला, यांना काही माहीत नाही। तात्या इथल्या देवस्थानाचं काहीतरी खास सांगा, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला समजलं पाहिजे। काय नाही, इथं सर्व आमच्या आदिवासी लोक इथं नवस घेतात आणि तो नवस पडायला इथं मोठ्या देवाला येतात। खूप लांबून लोक येतात। असं सांगलं जातं की इथले प्रत्येक नवस हा पूर्ण होतो, म्हणून भाविक भक्तांची गर्दी इथं नेहमी असते। तात्या कुठून लोक येतात इथं जवळपास? आता इथं धुळे, नंदुरबार, आपलं नाशिक पासून पूर्ण येतात। इकडं गुजरातमध्ये बाकी येतात आणि गुजरातमध्ये देवस्थान आलेलं आहे। तरी बघूयात आपण पुढं आता दर्शन घ्यायला जाऊ। तर
आज खूप मस्त वाटतं, खूप दिवसांनी आलोय. मागच्या वेळेस आलो तेव्हा पावसाळ्यात आलेलो आम्ही, तेव्हा इकडं खूप पूर्ण पाणी होतं. मार्गा कुठं आहे? मार्गा गारखडी मार्गा कोणत्या तालुक्यात आहे? आपली डांग डांगमध्ये. आम्ही महाराष्ट्रातून आलो. नाही 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 ना, खरं तिकडूनच आलोय ना. केळ केळ नकटे अनाथपासून देवखरे महाराष्ट्र. नाही ना एवढा नारळ पुढे दे ना म्हणाला. बघू शकता आज खूप जण नवस पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. खूप जणांची नवस पूर्ण झालेले आहेत, त्यासाठी आलेले आहेत. काही जण नवस मागण्यासाठी आलेले आहेत. खूप सारी गर्दी आहे आज. आणि भोंते दर्शन घ्यायला गेले तुम्ही जाऊन थोड्या वेळातच जाऊन. आदिवासींचे कुलदैवत मोठा देवला मानले जाते. खूप मोठा वर्ग आदिवासी समाजाचा मोठा देवला आपले कुलदैवत मानतो. ज्याचं दर्शन झालं ते निघा बाजूला. अजून आलो दर्शन घेऊन झालं सगळ्यांचं. खूप छान वाटतं दर्शन झाल्यावरती. तर चाललं पुढच्या तिथे. खूप छान असं दर्शन झालेलं आहे सर्वांचं. आता आम्ही चाललोय तात्यांकडे. तात्यांचं आता जेवणाचा कार्यक्रम आहे, तर आम्ही तिकडे जातोय, तात्यांना शोधतोय. ह्या सर्व गाड्या दिसत आहेत आजूबाजूला. हे सर्व भाविक भक्तांचं नवस जे काही इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. तर त्यासाठी आता इकडे जेवणाचा कार्यक्रम असतो. सर्व गावातल्या लोकांना वगैरे ते घेऊन येतात. तर आता पण आपण जातलोय तिकडं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे गर्दी किती आहे गाड्यांची आणि लोक किती आलेले आहेत. हे सगळे लोक इथं नवस फेडायला आलेले आहेत फक्त. आणि इथं मोठं मंदिर नाही काही नाही, तरी पण एवढी गर्दी तुम्ही बघू शकता. त्याच्यावरून तुम्हाला या देवस्थानाचा अंदाज येऊ शकतो किती पॉवरफुल देवस्थान आहे.
सगळे लोक फक्त इथं नवस फेडायला आले, आज रविवार असल्यामुळे. तर आपण बघू शकता सर्व भांडे वगैरे सगळं साहित्य हे घरून आणलं जातं इथं आणि इथं जंगलामध्ये ते तयार केलं जातं, स्वयंपाक तयार केला जातो. इथं बघू शकता साईडला लोक जेवण करून राहिले. तर सर्वांना जेवण दिलं जातं. नवस हा अशा पद्धतीने पूर्ण केला जातो. आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघणार आहे परतीच्या प्रवासाला. मी निघतोय, तात्यांना अलविदा करतो. धन्यवाद, तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमात, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपले आभारी आहे. आणि आमचं मंडळ आपलं आभारी आहे. चला मग. तात्याच्या कार्यक्रमानिमित्त प्रीतम भाऊंना पण मोठ्या देवाचे दर्शन झाले.